पहलगाममध्ये लष्करानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जबरदस्त उत्तर दिलं गेलं। काँग्रेसकडनं केली जाणारी विधानं ही विघातक आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका करत म्हटलंय। काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम उतू चाललं असून पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही। पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला असून ही कसली देशभक्ती, हा तर देशद्रोह आहे असंही एकनाथ शिंदे यांनी टीका करत म्हटलंय। काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण देशाचा अपमान झाल्याची टीका सुद्धा शिंदेंनी केली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या, देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं। आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही। पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, हे देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या, देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं। आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाला एकाच वेळेला या दोन्ही नेत्यांची हजेरी होती। प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरे यांच्यात हस्तांदोलन देखील झाल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झालेली असतानाच दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष एकाच फ्रेममध्ये हसत खेळत चर्चा करत हस्तांदोलन करत असल्याचं दृश्य पाहायला मिळालेलं आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड पालिकेमध्ये योग्य वाटा द्या, नाहीतर स्वबळावर लढू असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी आता दिलेला आहे। जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून मी देखील भूमिका घेतली की महायुती करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आम्ही महायुती करण्यासाठी चर्चेला तयार आहोत। प्राथमिक चर्चा स्थानिक नेत्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत। युती झाली तर जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेचा नसेल, जिथं शिवसेनेचा असेल तिथं भाजपाचा नसेल। पण जर नाही झाली तर शिवसेना उमेदवारांनी संपर्कामध्ये सुरुवात सगळ्यांनी करावी अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। पण मला खात्री आहे की नक्कीच जिल्ह्यातले शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांचे संपर्क मंत्री, त्यांचे निश्चित सामंजस्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।